आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पुणे मुंबई महामार्गावरील फुगेवाडी या भागात एकाच दिवशी 15 जणांचा मृत्यू झाल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं योगेश वानखेडे याला अटक केली आहे। वानखेडे यानंच पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही ठिकाणी स्पिरिट पोहोचवल्याची माहिती आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला। अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली आहे। फुगेवाडी परिसरात 2 ठिकाणी अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोजपणे सुरू होते। या ठिकाणी 15 जणांचा मृत्यू हा दारूमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हडपसरमधील दारू अड्ड्याची तोडफोड करण्यात आली आहे। आमदार रोहित पवार हे स्वतः इथे पोहोचले आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा इथला दारूचा अड्डा तोडण्यात आला। या अड्ड्याचा मालक कर्नल सिंह विरखा याच्यासह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे। ज्या दारू अड्ड्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली तिथे स्वतः रोहित पवार पोहोचले आणि त्यांनी काउंटरसह इथल्या विविध गोष्टींची तोडफोड केली। यावेळेला त्यांच्यासोबत कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान विषारी दारू प्रकरणात रोहित पवार यांचा संताप अनावर झाला। ससूनच्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला। मृतांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानं ससूनचे अधिकारी आणि रोहित पवार यांच्यात चांगलाच वाद झाला। 15 लोक मेली ह्याच्यात तुमच्याकडे काहीच माहित नाही। गोळ्या किती आल्या कॉन्फिडेन्शियल मी आता मीडियाला सांगतो, तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही। तुम्ही सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करताय हे आम्ही मीडियाला सांगतो। आम्हाला हेच बोलावं लागेल ना। 15 लोक मेली ह्याच्यात तुमच्याकडे काहीच माहित नाही। गोळ्या किती आल्या कॉन्फिडेन्शियल मी आता मीडियाला सांगतो, तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही। तुम्ही सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करताय हे आम्ही मीडियाला सांगतो। आम्हाला हेच बोलावं लागेल ना। पिंपरी चिंचवडला जी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये 13 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यात त्यांचं असं मत आहे की आता हे सिद्ध झालेलं आहे की दारू पिऊन ते सगळे 13 लोक त्या भागातले मृत्युमुखी पडलेले आहेत। मग आमचा प्रश्न होता ते बाकीचे 5 जे हडपसर भागातले आहेत त्यांच्याबद्दल काय, तर त्यांनी म्हणलं अजून स्पष्टपणे आम्हाला कळलेलं नाही। पण आम्ही त्याच्यात बोललो की पांढरेवाडी नावाचा जो काय भाग आहे पांढरेमाळा, तिथं या लोकांनी दारू पिली आणि तिथले 3 लोक मेलेले आहेत। मग सिद्ध होतं हे कुठे ते दारू पिऊनच मेलेले आहेत। कारण का मी स्वतः ससूनला गेलो होतो, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे की याबद्दलची माहिती कोणाला देऊ नका, मग कॉन्फिडेन्शियल ठेवा। मग गरीबाचा विषय हा कॉन्फिडेन्शियल का ठेवला गेला मला माहित नाही। मग वेगळ्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर 5च्या 5 लोक ज्यांच्या बॉडी या ससूनमध्ये आता आहेत ते पूर्णपणे कशामुळे मेलेत तर फक्त ते दारू पिल्यामुळेच, आणि ते सुद्धा खराब पद्धतीची दारू पिल्यामुळेच झालेलं आहे। त्यामुळे पोलीस काही माहिती का लपवत आहेत हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहित नाही। आमदार रोहित पवार यांनी हडपसरच्या पांढरेमळा इथे मृतांच्या नातेवाईकांची सुद्धा भेट घेतली। आपण ही दृश्य पाहतो। रोहित पवार या मृतांच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्याशी बातचीत केली। विषय नेमका काय आहे, हे लोक कशामुळे गेली, नातेवाईकांना काय वाटतं, काय संशय आहे, कोणाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी रोहित पवार यांनी आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांचं या जे मृत्युमुखी पडलेत या सगळ्या दुर्घटनेत त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली। दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली आहे। दारू अड्ड्याचा मालक कर्नल सिंह विरखा याच्यासह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। फुगेवाडीच्या घरातून कर्नल विरखा यांना अटक करण्यात आली आहे। सफेद सफेद दिसते पूर्ण। होय, हा सफेद सफेद म्हणजे समोरचे एक दिसते पण लांबचे दिसत नाही। एकदम लांब अगोदर दिसायचं कालपर्यंत दिसायचं, आज सकाळपासून दिसत नाही। बरं, आणखी काय डोकं वगैरे दुखतं असं काय त्रास? थोडं थोडं दुखते डोकं। दवाखान्यात गेलता का? नाही उतर गेलतो। मग इथंच विरका सिंगच्या धंद्यावरच दारू पिला? हा इथंच। किती रुपयाची दारू पिला होता? काल नव्हतं पिलतो, 2-3 दिवस झालेले। पण किती रुपयांची पिला दारू? असं किती पण प्यायचो, एक
आता पिलो मग अर्ध्या एक तासानंतर प्यायचो, एक अर्ध्या एक तासानंतर असं प्यायचो. रोजच प्यायचा. रोजच प्यायचो. आणि हा त्रास कधी आत्ता होतोय? आजच होतोय. काय दिसायचं बंद झालंय, डोकं दुखतंय? डोकं दुखतंय, नका सफेद 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 असं दिसायला लागले. दरम्यान चौघांचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलंय. या सगळ्या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे विसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. विसरा इमिजिएटली FSL ला पाठवण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत विसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होतं आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. तिकडे आमदार शंकर जगताप यांनी फुगेवाडी इथे जाऊन सगळ्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. काही मृतांच्या नातेवाईकांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर घटनेत जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असंही आमदार शंकर जगताप यांनी म्हटलंय. नाही असं नाहीये. ज्या वेळेस आम्हाला आणि खोटं बोलतात असं नाही असं नाहीये. स्थानिक लोक खोटं बोलतात असं नाहीये. जेव्हा आमच्या डिपार्टमेंटला ह्याची माहिती मिळाली त्यावेळेस डिपार्टमेंटनी कारवाई केलेली आहे. आणि हे लोक इथं कुठल्याही पद्धतीचं निर्मिती करत नव्हते. हे बाहेरनं आणून विकत होते. मग बाहेरनं आणून विकत असताना त्यांना ट्रेस करणं हे थोडंसं मुश्किल टास्क होतं. तरी आमच्या लोकांनी डिपार्टमेंटनी 24 तासामध्ये जवळपास 6 लोकांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल केलेला आहे आणि 6 जणांना अटक केलेली आहे. आणखीन एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे या विषारी दारू प्रकरणात मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता वाढत चाललाय. आतापर्यंतची जी माहिती हाती येते त्यानुसार फुगेवाडीतल्या या विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. हडपसरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर फुगेवाडी हडपसर या दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 20 जण दगावल्याचा संशय व्यक्त केला जातोय.